लाईन पडायला जाण्यासाठी बंडू तिकडे लाईन आखण्यासाठी जा. कृष्णा तिकडे लाईन आखण्यासाठी जा. पावडर घेऊन जा. पंचांनाशी विनंती त्वरित सामना चालू करायचा आणि न्यूटेक या संघाचा 12वा खेळाडू स्टेजवरती यायचे आणि स्क्वॉड पेपर मध्ये त्या 12व्या खेळाडूच्या नावाची नोंद असली पाहिजे, ती सुद्धा काळजी घ्यायची आहे. आणि वैयक्तिक पहिल्या संघासाठी सुद्धा पहिला षटक घेऊन सज्ज होतोय आकाश मॅन फ्रॉम श्री. आत्ताच्या फेरीचा रंगणारा खूप मोठा सामना श्री लेव्हल वर्सेस न्यूटेक. सलामीची बल्लेबाजी पाहायला मिळते. पहिल्याच चेंडू हेलिकॉप्टर शॉट खाली प्लेअर आणि यावेळेस मात्र चेंडू गेला दिवेश कडे, गडी बाद होतोय. पहिलाच खूप मोठा झटका न्यूटेक या संघाला. राजू सर कुणाल स्वरूपात कुणालाची जागा भरून करण्यास सज्ज झालाय. अंबरनाथ वेस्टचा उत्कृष्ट असा ओरखचा भाष्य त्याला म्हणावा लागेल. नंतू बाबा काय करतो आपल्या संघासाठी. कुणालाची जागा भरून करण्यास सज्ज झालाय. नंतू स्ट्राईकला खेळणार. प्रकाश बँकेसमोरून, बँकेच्या समोरून कोणाची गाडी पार्किंग असेल तर त्यांनी अन्यथा काढावी. सज्ज होता आकाश. चांगला चेंडू यावेळेस पुन्हा एक डावे चेंडू खाली प्लेअर आणि झेल सुटला गेलाय तुषार माने याच्याकडून. खूप मोठी जीवनदान म्हणावं लागेल प्रकाश याला. विक्रांत गायकवाड तुमची गाडी बँकेच्या समोर अन्यथा काढावी. विक्रांत गायकवाड रेकॉर्डिंग करून ठेवू रात्री टाकून देऊ आपण. यावेळेस फ्लिप मारण्याचा प्रयत्न आणि रक्षण. चेंडू गेलाय. थर्ड मॅच रिझन चौकार. थँक्यू डीजे. 3 चेंडू 4 धावा धावफलकाला लागवल्या गेल्यात. खूप मोठे जीवनदान मिळालंय प्रकाश याला. पुन्हा एकदा सज्ज होतं आपल्या षटकाचा 4था चेंडू घेऊन आकाश. यावेळेस मात्र लेखा चेंडू गेलाय अक्षयकडे. चेंडू फेकेपर्यंत एकेरी धाव समोर होते. उत्कृष्ट असा थ्रो म्हणावा लागेल अक्षयाचा. यावेळी मात्र गडी बाद होते. खूप मोठा झटका न्यूटेक या संघाला नंदू स्वरूपात. पहिला चेंडू गडी बाद.
थँक्यू डीजे. पाच चेंडू 6 धावा फलकाला लागल्यात मात्र 2 गडी बाद. उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणावी लागेल आकाश याची. पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक. 2 गडी मात्र बाद केले. आकाशाने केवळ 6 धावा खर्च करून सलामीचा बल्लेबाज पाहायला मिळणारा नवीन बल्लेबाज जय. याच मात्र तन्मयच्या तिथला चेंडू खाली प्लेयर आणि एकेरी धावसा बोलत ते धावसंख्येकडे पुढे सरकवले गेले. धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवरती. षटक समाप्तीनंतर 7 धावा. सॉरी 6 धावा. 6 चेंडू 6 धावा. एक षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा फलकाला लागल्या. तो उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणावी लागेल आकाशाची. जितकं कौतुक करावं तितकं कमी. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसऱ्या षटक घेऊन सज्ज होतोय निलेश लोटे आणि श्री 11 एस. आपल्याला 3 भावंड खेळत आहेत. निलेश लोटे, अक्षय लोटे आणि केतन लोटे. तिघेही भाऊ आपल्या संघासाठी कडी मेहनत करताना पाहायला मिळत आहेत. विंगो मैदान श्री 11 चषक 2021 पर्व पहिले बीके स्पोर्ट्स लाईव्ह. घरी बसून सुद्धा तुम्ही या मॅचचा आनंद घेऊ शकतात. खूप मोठी स्पर्धा अंबरनाथ मध्ये विंगो मैदानात ठेवली गेली आहे. एक षटक समाप्तीनंतर 6 धावा खर्च केल्यात आकाश याने. यावेळेस उत्कृष्ट गोलंदाजी चेंडू क्षेत्ररक्षण शिल्लक. एकेरी धावसं बोलले ते धावसंख्येकडे पुढे सरकवले गेले. धावसंख्येतून बसते 7 या धावसंख्येवरती. उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणावी लागेल निलेश लोटे याची. यावेळेस वेळ काढून मारलेला चेंडू. एकच धाव सफल होतीये. धावसंख्येकडे पुढे सरकवले गेले. धावसंख्येतून बसते 8 या धावसंख्येवरती. बॉल टू स्कोर पाहायला मिळतोय. 2 चेंडू 8 धावा फलकाला लागला. आजच्या फेरीचा उद्योग सामना न्यूटेक वर्सेस श्री 11 ए. यावेळेस पुढे झालं तर सुट्टीचा फटकार. खाली प्लेयर पण चेंडू गेलाय सीमा रेखा पार. 4 धावा सफल करतोय डीजे. गणपती बाप्पाचं गाणं लागलं गेले आणि धावफलक लागले गेली संख्या म्हणजे 12. 3 चेंडू 12 धावा धावफलक लागले गेले. उत्कृष्ट अशी गोलंदाजी न्यूटेक या संघाची. कमबॅक करताना पाहायला मिळतोय न्यूटेक हा संघ. यावेळेस व्हाईट बॉलानंतर चेंडू. उत्कृष्ट अशी आमचे पंच. एक धावसंख्या पुढे सरकवले गेले. धावसंख्या जाऊन बसते 13 या धावसंख्येवरती. 3 चेंडू 13 धावा. मागडे षटक म्हणावं लागेल. 3 चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकाचे. कव्हर्सला मारायचा प्रयत्न ठरतोय. सफल. निर्धाव चेंडू. कमबॅक पाहायला मिळतोय श्री 11 ए या संघाचा. 4 चेंडू आणि
पुणे गेल्या मंचांकडे वाईट बॉलानंतर चेंडू एक रन धावसंख्या पुढे सरकावले गेले. धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवरती. 4 चेंडू 14 धावा. फुलटॉस चेंडू संधी गमावले. निर्धाव चेंडू 5 चेंडू 14 धावा धावफलक लागल्यात. उत्कृष्ट अशी गोलंदाजी निलेशची आपल्या संघासाठी. आता जर मला खूप सामना अतिवडीचा सामना म्हणावा लागेल. अटीतटीचा सामना म्हणावा लागेल. श्री लेव्हल बी आणि न्यूटेक. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल लेखच्या दिंडोल्या चेंडू. चेंडू अक्षयकडे आणि यावेळेस मात्र एक धाव सफल होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलक लागले. श्रद्धा 11 आणि नाना 11 दोन्ही संघाचा कर्णधार. श्रद्धा 11 आणि नाना 11 दोन्ही संघाचा कर्णधार स्टेजशी संपर्क साधायचा आहे लॉट साठी. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलक लागले गेले. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसऱ्या षटक घेऊन सज्ज झालाय नरशा. टाकलेला पहिला चेंडू खाली प्लेअर आणि चेंडू गेलाय सीमार पार. डीजे थँक्यू डीजे. आला रे आला षटकार. धावफलक लागलेली संख्या 121 धावा. यावेळेस मात्र गचा श्रेष्ठी रक्षण एकेरी मात्र धाव सफल होते. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलक लागलेली संख्या म्हणजे 22 धावा. उत्कृष्ट अशी फलंदाजी पाहायला मिळते न्यूटेक या संघाकडून. अजूनही सलामीचा एक बल्लेबाज क्रीजवरती शिल्लक पाहायला मिळतोय प्रकाश. दोन चेंडू 22 धावा धावफलक लागले गेल्यात. यावेळेस स्टेटला तुलना खाली प्लेअर अनेक हॅलो हॅलो गडी मात्र बाद होतोय. अतिशय उत्कृष्ट असा झेल. जितकं कौतुक करावं तितकं कमी. निलेश लोटे उत्कृष्ट असा खेळाडू. स्टेज के सामने से हटने का सब्जेक्ट. स्टेजच्या समोरच सर्वांनी सरकायचं. जितकं कौतुक करावं तितकं कमी. या दोन्ही खेळाडूंचा अतिशय उत्कृष्ट असा झेल पाहायला मिळतोय. तितकंच चांगलं दोघांमध्ये संवाद झाला. आकाश अनेक निलेश याच्यामध्ये उत्कृष्ट असा झेल म्हणावे लागेल. बोलण्यासाठी शब्द नाही आहेत या झेलसाठी. अनेक प्रकाशाची जागा भरून काढण्यास सज्ज होतो नवीन फलंदाज रुपेश. स्ट्राईकला खेळणार जय. यावेळेस पुन्हा एकदा झेल वाद होतोय. उपडत का जय स्वरूपात न्यूटेक संघाला डीजे वाजव.
4 चेंडू 22 धावा, 2 गडी मात्र बाद गेलेत. यावेळेस चेंडू पवन याने तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण अक्षय याचं आणि चेंडू फेकेपर्यंत एकेरी धाव सफल करण्याचा सज्ज ठरतो निवटेका संघ. तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक धाव फलकाला गेली संख्या 23. रंगलेला सामना पाहायला मिळतोय दोन्ही संघांमध्ये. इतकं कौतुक मी हर्षल दादा हर्षल हॅलो. तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना सज्ज ठरतो श्री लेव्हल बिया संघ. यावेळेस सप्तदिशातला चेंडू मागे प्लेयर रोहित आणि यावेळेस चेंडू फेकेपर्यंत वेल रनिंग इन बिटवीन म्हणावा लागेल. 2 धावा सफल केल्यात. शेवटच्या चेंडूला धाव फलकाला लागलेली संख्या 25. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा धाव फलकाला लागले. आणि यावेळेस मात्र वैयक्तिक पहिल्या संघासाठी शेवटचं षटक मौल्यवान षटक घेऊन सज्ज होतोय गोरख घोणे उर्फ मच्छी. श्री लेव्हल संघाचा हा उत्कृष्ट असा हँडरमचा आणि गोरखचा गोलंदाज लाभला गेला श्री लेव्हल बी या संघाला. पाहूया काय करतोय आपल्या या षटकामध्ये गोरख घोणे. आणि गोरख याला सुवर्ण संधी. जर गोरख हा हॅट्रिक विकेट चटकावतो तर त्याला ललित सोळे यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक 1001 रुपयाचं रोख पारितोषिक ललित सोळे यांच्याकडून आणि जयेश गणेश यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचं रोख पारितोषिक. पहिलाच चेंडू मध्ये खाली प्लेयर चेंडू फेकेपर्यंत वेल थ्रो आणि तितका चांगला कव्हर तुषार माने याचा. आणि तुषार माने याला सुद्धा सुवर्ण संधी. जर कठीण किंवा सोपा झेल हा तुषार माने झेलतोय तर त्याला 1000 रुपये आणि 1001 रुपयाचं रोख पारितोषिक ललित सोळे यांच्याकडून तुषार माने यांना. उत्कृष्ट कव्हर ड्राय पाहायला मिळतोय. मागे प्लेयर चेंडू फेके 2 रनांची माग पण यावेळेस इतका चांगला कव्हर. 2 चेंडू आणि 2 धावा खर्च केल्यात गोरख याने आपल्या संघासाठी. अजूनही सुवर्ण संधी लागू आहे गोरख याला. 3 विकेट चटकवायचे आहेत आणि 1001 रुपयाचं रोख पारितोषिक घेऊन जायचे ललित सुळे यांच्याकडून. जयेश गणेश यांच्याकडून 200 रुपयाचं रोख पारितोषिक घेऊन जायचं आहे. यावेळेस चेंडू हवेमध्ये खाली प्लेयर आणि तितकाच उत्कृष्ट झेल निलेश लोटे याचा. 2 झेल खूपच सुरेख अतिशय उत्कृष्ट झेल घेतले निलेश लोटे यांनी. आपल्या एकविराईचं गाणं आहे चल वाजाव. हॅलो. आणि इथे गोरखेला सुवर्ण संधी लागू होत चालली आहे. 2 विकेट अजून काढायचे. चिराग श्रीसागर यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक. पूत त्याच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक. ललित सुळे यांच्याकडून 1000 रुपये एक पारितोषिक. जयेश कडून 200 रुपयाचं पारितोषिक. टोटल 1703 रुपये. स्टेटला दिला चेंडू तितका चांगला क्षेत्ररक्षण आकाशाचा आणि तितका चांगला कव्हर सुद्धा निलेशाचा. जितका कौतुक करावं तितका दोघाही खेळाडूमध्ये
तालमेल मतभेद जुळत आहेत. निलेश आणि आकाश जितका कौतुक करावं तितकं कमी. दोन्ही खेळाडूंचं उत्कृष्ट असे खेळाडू लाभले गेलेत. श्री लेवल बी या संघाला 4 चेंडू आणि धाव फलक लागलेली संख्या 29 रन. अजूनही 2 चेंडू शिल्लक. यावेळेस पुढे तोलाचा प्रयत्न. लेगच्या दिशेत तोलला चेंडू. मागे प्लेयर दिवेश. चेंडूच्या मागे धावताना तितकाच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 2 रन कंप्लीट. तिसऱ्याची मांग पण 3 धाव असफल. 2च धाव मिळतील. धावसंख्येवर 2 रनांनी पुढे सरकवले गेले. धावसंख्या जाऊन पोहोचते 31 या धावसंख्येवरती. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटच्या षटकाचा. एक जर बोल्ट घेतला त्रिफलका उद्ध्वस्त केला तरी 1001 रुपयाचा रोख पारितोषिक घोडे केला. ललित सुळेंच्याकडून बोल्ट घ्यायच्या, त्रिफलका उद्ध्वस्त करायच्यात, नाशवंत करायच्यात 1 चेंडू मध्ये. निर्णय गेलाय पंचांकडे. व्हाईट बॉल. अवंतर चेंडू. उत्कृष्ट असे आमचे पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे. याची सुद्धा म्हणून घ्यायची सर्व खेळाडूंनी. धाव फलकाला गेली संख्या 32. 5 चेंडू. शेवटच्या षटकाचा शेवटचा चेंडू. पाहूया काय करतोय गोरख. अजूनही संधी उपलब्ध. त्रिफलका उद्ध्वस्त करायची आता. आणि 1001 रुपये घेऊन जायचं आहे. 1001 रुपये. आणि उत्कृष्ट अशी गोंदाची गोरखाची. आणि लेगच्या दिली तोलेला चेंडू. 2 रनांची माग. तितका चांगला थ्रो. आणि यावेळेस मात्र थ्रो हा समायला गेला नाही. आता मध्ये 3 रन कंप्लीट. जिंकण्यासाठी 35 धावा. लाईनअप मध्ये यायचंय. लाईनअप मध्ये यायचंय. श्री लेवलला संघाला खेळून घेऊन लाईनअप मध्ये. थँक्यू डीजे. जिंकण्यासाठी 36 रनांची आवश्यकता. श्री लेवल बी या संघाला 36 धावा सफल करायच्या निवटेक या संघाला हरवण्यासाठी. जतीन इलेव्हन संघाला अशी विनंती आहे कुठलाही खेळाडू मैदानाच्या बाहेर जायचं नाही. मैदानात उपस्थित राहायचंय. जतीन इलेव्हन या खेळाडूंना अशी विनंती का मैदानातच राहायचंय. मैदानाच्या बाहेर जायचं नाहीये अशी नम्र विनंती. यावेळेस मात्र सलामीची बल्लेबाजी पाहायला मिळते. अक्षय आणि अक्षय. अक्षय लोटे अक्षय पलंगे सलामीची बल्लेबाजी. सलामीची जोडी श्री लेवल बी या संघाकडून. हायड्रिक षटकार लागवतोय अक्षय लोटे.
तर त्याला 500 रुपयाचं रोख पारितोषिक लाभलंय निलेश श्रावणे यांच्याकडून. नाही ना. छत्तीस धावा जिंकण्यासाठी 36 रन. 32 नंतर 3 धावा सफल झाल्या. त्यावेळेला पहिलाच चेंडू पायामधून मारण्याचा प्रयत्न, खाली प्ले आणि झेल सोडला आहे. मॅच सुटली म्हणावं लागेल. खूप मोठी संधी गमावली. अक्षय लोटेला नाबाद केलंय. विंकोचा उत्कृष्ट असा नाव घातलेला फलंदाज अक्षय फलंगे आज पुन्हा एकदा क्रीजवरती शिल्लक पाहायला मिळतोय. चेंडू टाकण्यास सज्ज होतोय प्रकाश. आणि यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू, डॉट बॉल. 2 चेंडू 1 धाव. नाही ना. दोन्ही अक्षय आमने सामने पाहायला मिळतील. यावेळेस मोठा फटकाचा प्रयत्न असफल ठरला आणि एकच धाव मिळणार. 3 चेंडू 2 धावा. धावफलकाला लागवला गेला तो उत्कृष्ट असा रंगलेला सामना न्यूटेक वर्सेस श्री लेवल बी. तोड मारताय बाजी या सामन्याची आणि खेळताय जतिनी लेवल समोर. पाहूयात पुन्हा एकदा सज्ज होतोय. 4था चेंडू घेऊन प्रकाश सामना करणारा अक्षय लोटे. अचूक हिट 1 धाव सफल होतीये. 4 चेंडू 3 धावा. मोरोली गावाचा काळू यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. मोरोली गावाचा काळू मंडपाशी संपर्क साधायचा आहे. निर्णय गेल्या पंचांकडे. डॉट चेंडू 5 चेंडू धावसंख्या पूर्णपणे स्थिर झालेली पाहायला मिळते. 3 धावा धावफलकाला लागवल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक. यावेळेस कट लागले बॅटला आणि 1 मात्र धाव सफल होती. 1 षटकच्या समाप्तीनंतर 4 धावा धावफलकाला लागल्या गेल्यात. अजूनही जिंकण्यासाठी 18 चेंडू मध्ये 32 धावा सफल करायच्यात श्री लेवल बी या संघाला. सर याचं पेमेंट झालं 550. 1 षटकच्या समाप्तीनंतर धावफलकाला लागवले गेले 4 आणि वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन सज्ज होतोय रुपेश. सॉरी जय. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन सज्ज होतोय जय. बघा नाही. अजूनही सलामीची जोडी क्रीजवरती शिल्लक पाहायला मिळते. अक्षय फलंगे आणि अक्षय लोटे. आपल्या संघासाठी अक्षय फलंगे 1 षटकच्या समाप्तीनंतर धावफलकाला लागली गेली संख्या 4. 18 चेंडू 32 धावा.
आणि यावेळेस व्हाईट बॉल. वेट करण्याचा प्रयत्न तडवडीचा चेंडू मागे प्लेयर चेंडू फेकेपर्यंत एकेरी धाव बोल होतीये. धावसंख्या 1 रन पुढे सरकवली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवरती. एक चेंडू 6 धावा जिंकण्यासाठी अजूनही 17 चेंडू मध्ये केवळ 30 धावांची आवश्यकता. श्री लेवल बी या संघाला कोण मारते बाजी आणि खेळताय ज्या तिन्ही लेवल सोबत. माझ्यासोबत माझे स्कोरर मित्र जयेश गणेश उपस्थित. उत्कृष्ट अशी त्यांची स्कोरिंग पाहायला मिळते. यावेळेस मात्र हवाई यात्रे करण्याचा प्रयास असफल ठरलाय. निर्धाव चेंडू 2 चेंडू आणि धावसंख्या पूर्णपणे स्थिर होईल पाहायला मिळते. धावसंख्या झाली ती 6. 2 चेंडू 6 धावा. यावेळेस लेकिन इथं चेंडू नाही मारे काम पार 6 धावांसाठी. जिसका था इंतजार श्री लेवल बी ये टीम को और वो इंतजार वो सब्र की घड़ी खत्म हो चुके. अक्षय लोटे फॉर्म में आ चुके. षटकार लागवला गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवरती. 3 चेंडू 12 धावा. मॅन फ्रॉम श्री लेवल बी. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू खाली प्लेयर आणि खूपच सोपा झेल. यावेळेस मात्र अक्षय लोटे याची जागा बंद करण्याचा सज्ज होते. नवीन फलंदाज गोरख गोणेवर मच्छी. धावफलकाला दिलेली संख्या 12. अजूनही जिंकण्यासाठी 18 रनांची आवश्यकता. सॉरी 24 धावांची आवश्यकता. 14 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता श्री लेवल बी या संघाला. यावेळेस मात्र सलामीचा एक बल्लेबाज अजून क्रीज वरती पाहायला मिळतोय अक्षय पलंगे. यावेळेस लेकर येतो चेंडू खाली प्लेअर आणि झेल सोडला. तितका चांगला प्रयत्न भूषणाचा. सुरेख असा फटकार मारला होता पण असफल. 1 धाव सफल होते. धावसंख्या पुढे सरकवली गेले. धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवरती. दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक. 13 चेंडू मध्ये 23 रनांची आवश्यकता जिंकण्यासाठी श्री लेवल बी या संघाला. आणि सामना जीवतोड मेहनत दोन्ही संघाकडून पाहायला मिळते. मोरोली गावाचा काळू कुठे असून त्यांनी स्टेजची संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोरख. यावेळेस चेंडू हवेमध्ये खाली प्लेयर आणि झेल घेतलाय. डगआउट तर असं दाखवलाय. मोरोली गावचा काळू स्टेजशी संपर्क साधावा.
गोरगरी जागा भरून करण्याचा सज्ज होतोय नवीन फलंदाज केतन लोटे उर्फ पठाण. हॅलो तर विचारला का? 12 चेंडू मध्ये 23 धावा. मला वाटलं तिथेच आहे का तू? ठीक आहे चालेल. कोणचा मग? वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरा षटक घेऊन सज्ज झालाय पवन. ओके. त्वरित सामना चालू करायचा आहे. सलामीचा बल्लेबाज पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक लक्ष बल्लेंगे स्ट्राईकला असणार पठाण. यावेळेस निर्धाव चेंडू. प्रत्येक डॉट चेंडू आपल्यासाठी धोका असणार आहे याची सुद्धा नोंद घ्यायची. 11 चेंडू मध्ये 23 धावा. पुढे धरण्याचा प्रयत्न तितका चांगला गॅप आणि 2 रनांची माग. निर्णय केला वंचनकडे गडी वाद होतोय. कुमडका ट्रेल संघाला. हॅलो धावसंख्या तुरळी पाहायला मिळते. निर्णय केलाय पंचांकडे. अंपायर का इशारा. व्हाईट बॉल प्लस असणार आहे. व्हाईट. हॅलो यावेळेस मात्र निर्णय केलाय पंचा. हॅलो 9 चेंडू मध्ये 20 रनांची आवश्यकता. हॅलो 9 चेंडू 20. सलामीचा एक बल्लेबाज अक्षय. यावेळेस निर्णय केला वंचनकडे गडी वाद होतोय.
निर्णय केलाय पंचांकडे. पंच डॉट बॉल. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळतीये पवण्याची. 2च धावा खर्च केल्यात. 3 धावा खर्च केल्यात आपल्या गोलंदाजीमध्ये पवन याने. शेवटचा चेंडू. निर्धाव चेंडू. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 रनांची आवश्यकता. मौल्यवान षटक क्रीजवरती. सलामीचा दोन्ही फलंदाज उत्कृष्ट अशा अंबरनाथचे. आणि श्री लेवल बी या संघाला सुवर्ण संधी. जर श्री लेवल बी या संघाला विजय पद मिळवून देतो रोहित आणि आकाश, तर 1000 रुपये एक पारितोषिक लाभलं गेलंय बाबू याच्याकडून. पहिलाच चेंडू आणि चेंडू गेलाय 6 धावांसाठी. षटकार. थँक्यू डीजे. पहिला चेंडू हवाई यात्रा षटकार. आणि यावेळेस मात्र असं वाटतंय का श्री लेवलच्या हातामध्ये मॅच येऊ शकते. 5 चेंडू 14 धावा जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा उलटाच बॉल. अंबरगा इशारांनो. फ्री हिट नाहीये. 13 धावांची आवश्यकता केवळ 5 चेंडू मध्ये. आणि ही मॅच विजय पदाला मिळून देतो तर 1000 रुपये रोख पारितोषिक बाबू यांच्याकडून. निर्णय गेलाय पंचांकडे. डॉट बॉल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आपल्या साईडला ओढून घेताना सचिन ठरतोय गोलंदाज. 4 चेंडू 13 धावा. यावेळेस मात्र लेट आणि लाईन बिघडली गोलंदाजाची. खूपच मोठा वाईट. आणि धाव संख्या एकच रनाने पुढे सरकवली गेली आहे. धाव संख्या जाऊन 24 या धाव संख्येवरती. 4 चेंडू 12 धावा. यावेळेस चेंडू हवेमध्ये आणि 2 रनांची माग. 3 चेंडू मध्ये 11 धावा. स्ट्राईकला खेळणार आकाश. काय होऊ शकतं मॅच आहे. जर ही मॅच जिंकवली गेली तर बाबू यांच्याकडून रोख पारितोषिक 1001 रुपयाचे लागू झालंय सी लेवल बी या संघाला. बाबू वन्नेकारी यांच्याकडून. चेंडू हवाई यात्रा आणि षटकार. चेंडू गेलाय सीमा रेषांवर.
थँक्यू डिजन. 2 चेंडू 5 धावा जिंकण्यासाठी. दोन चेंडू 5 धावा. फुलटॉस बॉल लेगच्या दिशेने दोनला चेंडू आणि यावेळेस एकच धावचा बोल होते आणि स्ट्राईक वरती शिल्लक पाहायला मिळतो. रोहित यादव 1 चेंडू 4 धावा जिंकण्यासाठी श्री लेवल बी या संघाला. जर 3 रन मारले तरी पण फ्रेश टॉस वरती सॉरी विन होईल. 3 रन मारले तरी विन होईल श्री लेवल बी हा संघ. 4 हवेत 3 मारले तरी श्री लेवल बी हा संघ विजय पदाला पोहोचणार आहे. आणि बाबू वंडेकर यांच्याकडून 1000 रुपये घेऊन जायचे. यावेळेस चेंडू मागे प्लेयर आणि गडी बाद होतोय आणि कॉंग्रॅच्युलेशन निवतेगा संघ. वेल प्ले श्री लेवल बी.